नमस्कार शेतकरी मित्रांनो, काय होतंय की आपण पाऊस पडण्या अगोदर म्हणजे दिवाळीच्या अगोदर बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरणी केली होती हरभऱ्याची. त्यामुळं बऱ्याच जणांचा हरभरा काही बघा पूर्णपणे असा हरभरा जळून गेलेला आहे आणि जळत आहे हे बघा. आणि सध्या बी आता ज्यांनी आता पेरण्या केल्यात आता सध्या बी त्यांचा बी हरभरा मित्रांनो जळत आहे. काय झाले तर भरपूर पाऊस पडलेला आहे आणि पाऊस पडल्यामुळं आपल्या जमिनीमध्ये बुरशी तयार झाली आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केले, आपला पेरला हरभरा सहज त्याला कुठल्याही प्रकारची बीज प्रक्रिया केली नसल्यामुळं हा मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रॉब्लेम दिसतो. तर त्यामुळे हेतून पुढे लक्षात घ्या की कुठलंही बी आपण पीक पेरत असताना यामध्ये बीज प्रक्रिया अवश्य करत जावा. यामध्ये बघा हा हरभरा पूर्णपणे जळून जात आहे, दिसतोय तुम्हाला. तर काय करायचं मित्रांनो, याच्यामध्ये हा हरभरा आता जळत आहे. आता तर आपल्याला तर पेरणीचा हंगाम निघून गेलाय, आता आपण बीज प्रक्रिया करू शकत नाही. पण जमिनीतून याच्यामध्ये बघा मुळेवर तुम्हाला दिसत असेल बुरशी, ही पूर्णपणे बुरशी आहे मित्रांनो. तर ही जी बुरशी आहे तुम्हाला मित्रांनो दिसते ना, ह्याच्यामुळे हरभरा आपला जळत आहे. तर काय करायचंय, ह्याच्यामध्ये तुम्ही रोको एकदम टॉपचा औषध आहे मित्रांनो, रोको तुम्ही बिंदास्त फवारायचं. त्यासोबत मित्रांनो कीटकनाशक म्हणून तुम्ही काय करायचं, आले का हे साधं आणि स्वस्त आहे. हे नसेल तर इमेमेक्टिन बेंझोएट बिंदास्त वापरायचं, हे एक वापरा. त्यासोबत तुम्ही टॉनिक म्हणून 19-19 असेल किंवा ह्याच्या स्वरूपात लिक्विड स्वरूपात टॉनिक असतील, बायोवेट असेल किंवा मायक्रोन्यूट्रंट कुठला याच्यामध्ये घटक मायक्रोन्यूट्रंटचा घटक असेल तो औषध, ते औषध म्हणजे टॉनिक ते आपण घेऊ शकता. आणि आता काय, आणि सगळ्यात महत्त्वाचं स्टिकर हे तुम्ही आवश्यक घ्या. हे तुम्ही फवारणी केल्यानंतर तुमचा आता हरभरा जळून गेलाय, तुम्ही माणसाला बाबा सांगितलं आबा औषध फवारायला, मी फवारलंय हरभरा जळाला वापस फुटला नाही, डबल फुटला नसतंय. म्हणजे एखादा का माणूस मेला तर ते का डबल उठत नसते, ही अशी गोष्ट आहे. पण ही मेल विषय मिटला, दुसरं म्हणून ना ही जी हरभरा चांगला दिसतोय आपला चांगला, हा हरभरा आपला नीट राहावा त्यासाठी आपल्याला ही फवारणी करायची आहे. आणि ही फवारणी केल्यानंतर तुमचा जो राहिलेला हरभरा आहे तो जळणार नाही, याची सगळ्यात मोठ्या दक्षता आपल्या शेतकऱ्यांनी घ्यायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.